अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या सावळतबारा गावात एका शेतकऱ्याच्या शेतात भीषण आग लागून लाखोंचं नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे। गट क्रमांक 108 मधील शेतकरी दिनकर आबाराम मोरे यांच्या शेतावरून गेलेल्या विद्युत तारांमधून वाऱ्यामुळे स्पार्किंग झाली आणि त्यातून उभ्या पिकाने पेट घेतला। या भीषण आगीत गहू आणि मक्का पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्प्रिंकल सेट, 2 पाईप सेटही जळून खाक झाले आहेत। या आगीत सुमारे 3 ते 3.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आता आणखीन आर्थिक अडचणीत सापडलाय। स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की विद्युत तारा लोंबकळत असल्याची आणि त्यातून धोका निर्माण होत असल्याची तक्रार वारंवार महावितरणाकडे करण्यात आली होती। मात्र संबंधित ठेकेदार शक्ती ठाकूर तसेच महावितरणाचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष करत केवळ बघ्याची भूमिका घेतली। वेळेत दुरुस्ती झाली असती तर ही आग टळू शकली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। दरम्यान गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेणारे मोठे नुकसान झाले होते। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे। ही जी आग लागलेली शेतामध्ये नेमकं काय काय नुकसान झालेलं आहे, कोणकोणते पिकं होते, काय सांगाल या संदर्भामध्ये? नाव काय तुमचं? माझं नाव दिलीप मोरे। माझ्या वडिलांच्या नावाने ही दिलीप दिनकरराव मोरे। माझ्या वडिलांच्या नावाने इथे 3 एकर 4 एकर शेती आहे आणि येथे माझी मका आणि गहू हे लागवड केलेली होती। पण मागच्या वेळेसपासून मी EE साहेबांना वारंवार रिक्वेस्ट करून इथे तारा खाली लोंबलेल्या असल्याच्या तक्रारी केल्या, पण EE साहेबांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आजपर्यंत इथे कुठचे पाठपुरावा केला नसल्याकारणानं येथे आज तार लोंबत्या तारांना हवेच्या लाटा चालू होत्या, त्यात शॉर्ट सर्किट झाला। त्यामध्ये माझी 2 एकर मक्का आणि गहू आणि त्यासोबत माझे 2 स्प्रिंकलर सेट जे होते ते जळून खाक झाले आणि आता नुकतीच मक्कासाठी मी ठिबक सिंचन केलेलं होतं, तेही जळून खाक झालेलं आहे। माझं यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आता तरी MSEBला जाग येईल का, हा माझा सवाल आहे। वारंवार अशा घटना होतात पण याकडे कोणी गांभीर्याने घेत नाही। शासनाकडून काय अपेक्षा तुमची? शासनाकडे माझी हीच अपेक्षा आहे की माझं झालेल्या नुकसानाचा तातडीने पंचनामा करून जे नुकसान झालेलं आहे त्याची तातडीने मला भरपाई मिळण्यात यावी। तुम्ही या अगोदर MSEBला सूचना दिल्या होत्या का? मी वारंवार मी व्हॉट्सअपवरती तारा लोंबकणाऱ्याचे फोटो, ट्रॅक्टरला तारा टेकणाऱ्याचे फोटो हे सर्व दिलेले आहे आणि EE साहेबांनी यांच्या अधिकाऱ्यांना त्याच्या सूचनाही दिलेल्या आहे, पण संबंधित ठेकेदार हा फक्त मलिदा खातो आणि कुणाचे कामं करत नाही। आज खऱ्या अर्थानं जे काही नुकसान माझं झालेलं आहे याला ठेकेदार जबाबदार आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।